झी 24 तास एक पाऊल पुढे। मे महिन्याच्या भर उन्हात मुंबईकरांना टॅक्सी आणि रिक्षा मिळणं अतिशय अवघड जातंय। मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये बरेचसे रिक्षा आणि टॅक्सी चालक त्यांच्या गावी गेल्यानं मुंबईकरांची प्रचंड प्रमाणात गैरसोय होतीये। मुंबईकरांना भर उन्हात रिक्षा आणि टॅक्सींची वाट पाहत तासनतास उभं राहावं लागतंय। मुंबईतल्या रिक्षा आणि टॅक्सी अचानक कमी झाल्यात। मुंबईत 90% रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर हे उत्तर प्रदेश आणि बिहार मधले आहेत आणि त्यांच्यापैकी बहुतेक जण मे महिन्यांच्या सुट्ट्यांमध्ये आपापल्या गावी गेलेत। त्यामुळे सुमारे 20,000 रिक्षा आणि 10,000 टॅक्सी सध्या रस्त्यांवर धावत नाहीयेत। पीक आवर्स में बहुत ये हो जाता है, मतलब तकलीफ हो जाती है, ऑटो मिलता नहीं वहाँ पे। फैमिली रहती है, उनके छोटे बच्चे होते हैं, कोई बुजुर्ग रहता है, उनको काफी देर तक रुकना पड़ता है। ऑफिस में पहुंचने के लिए बहुत लेट हो जाता है। टॅक्सी आणि रिक्षांच्या कमतरतेसाठी रिक्षा आणि टॅक्सी युनियन्सनी राज्य सरकारला जबाबदार धरलंय। 15 वर्ष वास्तव्य असलेल्यांनाच परवाना देण्याची अट जाचक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। ज्यादा से ज्यादा लोग जो है गांव जाते हैं और यह गाड़ियां जो है ड्राइवर ना मिलने की वजह से बंद रखना पड़ता। हमारा जो हिसाब से लगभग 20,000 से ऊपर ही टैक्सी हम बंद। रिक्षा आणि टॅक्सीचे परवाने वाढवण्याची मागणी गेल्या 3 वर्षांपासून करण्यात येतेय, पण राज्य सरकार ही मागणी गंभीरतेनं घेत नाहीये। या सगळ्या गोंधळाचा त्रास मात्र सामान्य मुंबईकरांना होतोय। झी 24 ताससाठी निवेदिता मिश्रासह अनुपमा खानविलकर, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।